नमस्कार. मी शोभा जाधव. आज मी तुम्हाला अशी भाजीचीच रेसिपी दाखवणार आहे. तर आज आपण बनवतो आहोत गवारची भाजी. तर गवारची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो. म्हणजे काही कांदा टोमॅटो घालून बनवतात, काही काळ्या मसाल्याचं म्हणजे वाटण करून बनवतात. तर आजच्या भाजीला वाटण आहे, पण गरम मसाल्याचं वाटण नाही आहे आणि फोडणी पण आपण करणार नाही आहोत. आणि त्याच्यामध्ये कमीत कमी तेलाचा वापर आपण करणार आहोत. म्हणजे करू शकतो. जास्त तेल पण वापरू शकतो आणि कमी तेल पण वापरू शकतो. काही काही जणांना पथ्य असतं की अगदी कमी तेलामध्ये भाजी खायची. तर ह्या पद्धतीने जर केलं तर आपण कमी तेलाचा वापर करून भाजी बनवू शकतो. तर चला सुरुवात करूया आपण रेसिपीला. तर मी 1/2 किलो गवार घेतलेली आहे. आणि ती छान निवडून स्वच्छ 2-3 पाण्याने मी धुवून घेतलेली आहे. त्यानंतर मला लागणार आहे साहित्य. 1 वाटी पूर्ण शेंगदाणे भाजून आणि स्वच्छ पांढरे करून घेतलेले आहेत. भाजलेले शेंगदाणे 1 वाटी घेतले. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत फक्त. आणि चमचाभर जिरं लागेल मला. मी जेव्हा वाटण करणार तेव्हा मी 1 चमचाभर जिरं घालणार आहे. आणि 2 चमचे मिरची पावडर घालणार आहे आणि अर्धा चमचा मी हळद घालणार आहे. तर हळद आपण त्या ह्याच्यामध्ये घालूया भाजीमध्ये. वाटणामध्ये मी एवढं साहित्य वाटणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी. तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण हे शेंगदाणे टाकूया. 4 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. 2 चमचे मिरची पावडर. जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं थोडं अर्धा चमचा टाकलेलं आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती पण मी इथे टाकते आहे. अर्धा चमचा हळद टाकते. आणि 1 चमचा इथे मी जिरं टाकणार आहे. हे सगळं आपल्याला आता छान वाटून घ्यायचं आहे. तर अर्धा ग्लास मी पाणी ओतणार आहे आणि हे आता आपण मिक्सरला छान वाटून घेऊया. बघू शकता आपण छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तसं बारीक एकदम बारीक वाटायचं आहे. ते वाटण आपलं झालेलं आहे. तर आपण याला साईडला ठेवूया. आता आपण गॅस पेटवणार आहोत आणि जी आपण गवार छान धुवून घेतली होती 3-4 पाण्याने, ती आपण गॅसवर ठेवणार आहोत. गॅस मिडियम करायचा आहे आणि 1 ग्लास भरून पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि हे पाणी आपल्याला जेव्हा आपण भाजी बनवणार ते आपण पाणी यूज करणार आहोत, ते फेकून नाही द्यायचं आहे. त्यामुळे 1च ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि मिडियम हीटवरती आता आपण याला वाफवून घेऊया. वरती आपण झाकण ठेवूया. असं अर्धवट झाकण असं ठेवायचं आहे, म्हणजे पटकन वाफवली जाते. तर आपण 5 ते 7 मिनटं लागतील भाजी वाफवायला. मीडियम हीटवरती आपण ह्याला आता गवारची शेंग चांगली वाफवून घेऊया. बघू शकता 5 ते 7 मिनटं झालेली आहे आणि गवार आपली छान उकडून झालेली आहे. 5 ते 7 मिनटामध्ये छान शिजते गवार. तर मी दाखवते तुम्हाला. छान शिजलेली आहे. आता आपण हिला बाजूला ठेवूया आणि थोडंसं पाणी जर समजा आपल्याला ॲडिशनल लागलं तर आपण थोडंसं पाणी गरम करून घेतो. 1-1.5 ग्लास पाणी मी घेतलेलं आहे. थोडंसं गरम करून घेऊया. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा लागलं तर आपण गरम पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये, थंड पाणी वापरायचं नाही आहे. तर पाणी गरम होतं आहे आपलं. बघू शकता इथे पाणी गरम झालेलं आहे. आता ते आपण साईडला ठेवणार आहोत आणि इथे मी एक पॅन घेते. आता पॅन आपण गरम होऊन देऊया. पॅन आपलं गरम होत आहे. इथे पॅन गरम झालेलं आहे. आपण इथे पाऊण घेतली तेल टाकतो.
पावघटली नाही, पावघटली तेल टाकतोय. अगदी कमी तेल वापरतात, अगदी चमचाभर तेलात सुद्धा ही भाजी होते. ह्याला काय फोडणी वगैरे काही करायचं नाही. आता तेल गरम झाल्यानंतर गॅस कमी करायचा आहे. थोडंसं तेल गरम होऊ देऊया आपण. आता बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप आहे, आपण जी गवार शिजवून घेतली ती अशी निथळून घ्यायची आहे आणि हळू तेलामध्ये टाकायची. पाणी मी पातेलीतच ठेवलं आहे. फक्त जी गवार शिजलेली आहे ती अशी एक झारा असेल तर किंवा असा होलवाला चमचा घ्यायचा किंवा झाऱ्याने काढलं तरी चालणार. तर सगळी गवार अशी आपण निथळून तेलामध्ये टाकणार आहोत. बघू शकता फक्त पाणी उरवलेलं आहे मी, ते आपण पाणी भाजीत यूज करणार. गॅस कमीच ठेवायचा आहे. अशी छान परतून घ्यायची आहे. आणि नंतर जे आपण हे वाटण केलेलं आहे ते आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत. याला पण आपण तसं असं छान हलवणार आहे. आणि हे जे पाणी राहिलेलं होतं आपण उकळून घेतली गवार ते आपण टाकणार आहोत. आणि जशी आपल्याला ग्रेव्ही हवी त्या टाईपने आपण ग्रेव्ही करणार आहोत. आता मिक्सर धुवून घ्यायचं आहे. मिक्सरला पण सगळं लागलेलं आहे. ते पण आपण आता जे गरम पाणी केलं ना ते मी आता मिक्सरमध्ये मिसळून घेते. मिक्सर धुवून पण बऱ्यापैकी आपल्याला लागता ग्रेव्ही वाढवायची. आता एवढी ग्रेव्ही आपल्याला चालेल. जास्त पातळ हवी असेल तर थोडं करायचं, पण ही आता सफिशियंट आहे. कारण ही भाजी आपण भाकरीसोबत खाणार आहोत. भाकरीसोबत खूपच छान लागते. आणि आता चवीनुसार मीठ लागणार आहे याला. आणि ह्याच्या चवीनुसार मीठ लागेल तर मी ते मीठ टाकते. आणि एकदा छान हलवूया. बघू शकता कारण भाकरीसोबत खायची म्हणजे थोडी ग्रेव्ही हवीच. एकदम सुकी भाजी जाणार नाही. ते भातासोबत पण छान लागते, पोळीसोबत पण छान लागते आणि भाकरीसोबत सुद्धा छान लागते. आणि वेगळी अशी ही रेसिपी आहे तर ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे. तर आता ह्याला आपण 5 ते 7 मिनिटात 5 ते 7 मिनिट आपण ग्रेव्ही छान उकळू देणार आहोत. आणि गॅस आपण मीडियम हीटवरती आपण करणार आहे. म्हणजे जास्त घट्ट होता कामा नये. तर 5 मिनिट पुरेसे होतात कारण गवार आधी आपण शिजवून घेतलेली असेल. तर आपण हिला छान उकळू देऊया. बघू शकता आपली भाजी छान उकळते आहे. आणि आपण एकदाशी हलवून घ्यायची. ऑलमोस्ट आपली भाजी तयार आहे. तर आता आपण गॅस बंद करतो आहोत कारण भाजी आपली तयार आहे. तर ह्याच पद्धतीने तुम्ही वांग्याची भाजी करू शकता. दुसरे कडधान्य असतात त्याच्यामध्ये भिजवलेली चवळी आणि मटकी, भिजवलेली मटकी ती ह्या पद्धतीने करू शकता. आणि 2 पालेभाज्या पण करू शकतात. त्याच्यामध्ये मेथी आहे आणि कांद्याची पात आहे. पण जेव्हा तुम्ही मेथी आणि कांद्याची पात करणार तर लाल तिखटऐवजी हिरवी मिरचीचं वाटण करायचं. म्हणजे वाटणाला साहित्य सेम, फक्त लाल तिखटच्या ऐवजी हिरवी मिरची टाकायची. ती वाटण करून त्याचा ग्रेव्ही करायचा. त्यासुद्धा भाज्या खूप छान लागतात ह्या पद्धतीमध्ये. तर माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.